अपडेट सविस्तर पाहू। सुरुवातीला बातमी अर्थातच मनोज जरांगेंच्या आंदोलनाची मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगेंना गणपती पावलाय। 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या 8 पैकी 6 प्रमुख मागण्या मान्य झाल्यात। तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा यावेळी जरांगेंनी दिली। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी घेत अखेर जरांगेंनी 5 दिवसांचं उपोषण सोडलं। यानंतर सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश जरांगेंनी दिलेत। हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करण्यात येणार आहे, तर सातारा गॅझेटियर मधल्या त्रुटी दूर करत 15 दिवसात जीआर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकच आहे ती जरांगेंची प्रमुख मागणी होती। या मागणीचा जीआर काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीनं मागण्यात आलाय, त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला यश आलंय। मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात आपण पाहूया। मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती। त्यासाठी 2 महिन्यांचा वेळ सरकारनं मागितलाय। सगळे सोयरे लागू करा, 8 लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारनं म्हटलं। कायद्यात बसणारं आरक्षण द्या, उपसमितीनं त्याबाबतचा मसुदा तयार केलाय। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करा, त्यासाठीचा जीआर काढणार आणि त्याला तातडीनं मान्यता देणार आहे। सातारा संस्थान गॅझेटियरला मान्यता द्या, त्यासाठी 1 महिन्यात जीआर काढणार। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या, यासाठी सुद्धा जीआर काढण्यात येणार आहे। सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, यासाठी सुद्धा जीआर काढणार। आर्थिक मदत देणार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार। 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा, यासाठी जीआर काढणार आणि ग्रामपंचायतींवर रेकॉर्ड्स लावणार असं आश्वासन सरकारनं दिलंय। दरम्यानच्या हैदराबाद गॅझेटियरसाठी मनोज जरांगे आग्रही होते, ते हैदराबाद गॅझेटियर नेमकं काय आहे, त्यात नेमकं काय आहे पाहूया। 1901 साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत 1909 साली प्रकाशित करण्यात आली। या प्रतीनुसार त्या काळी मराठवाड्यामध्ये 36% मराठा कुणबी होते। मराठा कुणबी एकच असल्याचा उल्लेख या प्रतींमध्ये आढळतो। उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध आहे। या प्रतींमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद आहे। लढ्याला यश आल्यानंतर मनोज जरांगे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। पोरं ऐका, हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? हा म्हणू का? ओके, जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर। सातारा संस्थांची पण जीआर काढाले, फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे। 1 महिन्यात सगळं करून देतात। त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी। मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे ही सुद्धा एक मागणी होती। त्या बाबतीत मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली। सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय, म्हणजे जीआर काढलाय। दरम्यान शासनाच्या जीआरवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही आपण पाहूया। आरक्षण हे समूहाला नसतं, ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही। आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका।
हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे. म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल. मुंबईतील आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत असलेलं वैर संपल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. दरम्यान झालेल्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दोष दिल्या, शिव्या दिल्या तरी मी माझं काम करतच राहणार. प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य असल्याचं फडणवीस म्हणाले. आणि माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये पडद्यामागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आपण पाहूया. पडद्यामागे राहून सातत्यानं त्यांनी कायदेशीर सल्लामसलत केली. राज्याचे महाधिवक्ता आरक्षण उपसमितीच्या 4 बैठका घेतल्या. मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला. प्रत्येक निर्णयाचा GR तयार ठेवला. संपूर्ण तयारीनंतरच उपसमितीला चर्चेसाठी पाठवलं. मसुदा असा तयार केला की जरांगेंना पहिल्याच बैठकीत मान्य करावा लागला. फडणवीस वैयक्तिकरित्या टार्गेट झाले, मात्र त्यांनी कुठेही तोल ढळू दिला नाही. पहिल्यांदाच टिकणारं आरक्षण देणारे अशी प्रतिमा तयार करण्यात फडणवीसांना यश आलंय. दरम्यान GR हा कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे, त्यामुळे कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तसंच ओबीसी समाज नाराज होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजीही सरकारनं घेतली आहे असं शिंदे म्हणाले. हा GR कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे, नियमामध्ये बसणारा आहे. विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतात आणि बघत असतात सरकार कुठे अडचणीत येतं का. ओबीसी समाजाचं खरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या GRमुळे नुकसान होणार नाही याची काळजी या निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलली जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तसंच अजित पवारांनी मराठा समाजाचं कौतुकही केलंय. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक महत्त्वाच्या मागण्या महायुती सरकारनं मान्य केल्यानं मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवरून दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं आणि त्याबाबत ठोस पावलं उचलली. त्यांनी सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन केली. समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आलं, ज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. हाच आधार घेऊन पुढच्या काळात मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग
खुला करण्याची दिशा ठरली. आता पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आज मराठा समाजाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेलाय. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंचं अभिनंदन. सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. ते काय म्हणालेत आपण पाहूया. सन्माननीय विखे पाटील साहेबांनी जो कागद हातात दिला त्या कागदामध्ये नेमकं काय तर कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही. त्यांनी मागच्या वेळेस देखील गुलाल खेळला, त्याचं उत्तर आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी अजून दिलं नाही. आज विखे पाटील साहेबांनी गुलाल खेळला, याचं उत्तर मला मिळालं नाही. त्यामुळे आता विखे पाटील साहेबांनी याचं उत्तर द्यावं. दरम्यान राज्य सरकारनं मनोज जरांगेंना फसवलं, पण मी समाजाला फसू देणार नाही, सत्य सांगेन, अशी प्रतिक्रिया वकील योगेश केदार यांनी दिली. जीआर तपासण्याची जबाबदारी मला दिली होती, शब्दांमध्ये फेरफार केलाय असा आरोपही त्यांनी केलाय. मला तो जीआर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. मराठा आंदोलकांना यश आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. भाजप नेत्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे की अजित पवारांकडे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहेत काही का असेना, पण या निमित्ताने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोडीत काढत आहेत आणि हिरोईक क्वालिटीचे नेते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत हे सांगण्यामध्ये ते यशस्वी ठरत आहेत. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक.